आज आपण मकर संक्रांतीच्या या छान दिवशी आपण गप्पा मारतोय किशोरी शहाणे यांच्याबरोबर आणि आपल्याला रवी मोगल प्रश्न विचारतात परभणीहून. रवी, बर, आपला फोन कदाचित कट झालाय. पण मॅम, जसं आपण आधी म्हटलं की एक गोल्डन पिरियडमध्ये तुम्ही काम केलं, एक मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे हे जसे एक ब्लॉकबस्टर्स आहेत, एक सुपरस्टार्स आहेत, त्या पिरियड पासून आतापर्यंतचा हा सगळा काळ आहे. एक त्याच्यातले एखादे छान छान आठवणी आम्हाला सांगा ना, की अशोक सराफ, लक्ष्मी म्हणजे प्रेम करूया खुल्लम खुल्ला असू दे किंवा तिथपासून. आठवणी म्हटलं तर तेव्हाचे जे सब्जेक्ट्स होते ना खूप सिच्युएशनल होते किंवा मजा यायची की माझं म्हणजे ट्रेनिंग कॅम्प म्हणता येईल की कॉमेडीचं जे ट्रेनिंग मला मिळालं ते ऍक्च्युली अशोक लक्षा यांच्याबरोबर काम करूनच मला मिळालं. आणि आजही जेव्हा पण मी कॉमेडी काही करते की कुठलीही पिक्चर्स करते, आता हिंदी चित्रपट करते, प्यार में ट्विस्ट म्हणा किंवा शादी से पहले, ह्याच्यामध्ये पण मला जे कॉमेडी कॅरेक्टर्स मिळाले त्याच्यात मला त्या गोष्टींचा, त्या एक्सपिरियन्सेसचा खूप फायदा झाला. कारण टायमिंग, बेसिकली कॉमेडी हे टायमिंग असतं. म्हणजे आजही कुठले सिरियल्स पण मी करते कॉमेडीचे, तर मला काही ना काही ते प्रसंग तेव्हाचे आठवतात की अच्छा ते टायमिंग होतं म्हणून आज मी हे टायमिंग साधू शकतेय. आता काही अजून नवीन चित्रपट पण मी करतेय, पण तेव्हाचे आठवणी म्हटलं तर इनफॅक्ट आता जे धोबी पछाड पिक्चर करतेय त्याच्यामध्येही काही असे सीन्स होते की ज्याच्यामध्ये अशोकची इतकी इन्व्हॉल्वमेंट आहे की प्रत्येक कॅरेक्टरला त्याने इतकं चांगलं आकार दिला आहे आणि पूर्ण पिक्चर त्यांना माहिती असल्यामुळे प्रत्येक कॅरेक्टरला त्यांनी खुलवलं आहे. म्हणजे माझं कॅरेक्टर त्याच्यामध्ये ऍक्च्युली सिरियस आहे. एंटायर कॉमेडी पिक्चरमध्ये माझं एकटीचं कॅरेक्टर सिरियस आहे, पण त्यातही 25 मोल्ड छान मोल्ड आलाय, त्यातही 25 चांगले आले आहेत. त्यामुळे एक मजा आली. आणि त्यात त्यांनी ते हेमा प्रेमा हे जुनं आमचं गाणं वापरल्यामुळे खूप हायलाइट झालंय ते कॅरेक्टर. थोडेसे नॉस्टॅल्जिक झाला आपण एकदम. आपण गप्पा अशा सुरू ठेवूया. आपल्याला प्रज्ञा दिवेकर प्रश्न विचारतात सोलापूरहून. प्रज्ञा. हॅलो. प्रज्ञा दिवेकर बोलतेय. पहिल्यांदा मॅडमला मी संक्रांतीच्या शुभेच्छा देतेय. थँक्यू. आणि मला एक प्रश्न विचारायचा की मराठी निर्माते आता सध्या इंडस्ट्रीमध्ये खूप कमी आहेत. त्यातल्या त्यात पल्लवी जोशी ही जे काही चांगले करतात म्हणजे निर्मिती करतात, तर त्याबद्दल तुम्ही निर्मितीबद्दल काही विचार केला आहे का? मी आता मराठी पिक्चर एक प्रोड्यूस केला, मोहट्याची रेणुका नाव आहे त्याचं, आणि त्याला इनफॅक्ट मला स्टेट अवॉर्डही मिळालं बेस्ट एडिटेड पिक्चरचं. तर माझा डेफिनेटली असा विचार आहे की चांगले चांगले पिक्चर्स प्रोड्यूस करावेत. आणि हल्ली काळ इतका चांगला आला आहे की वेगवेगळे सब्जेक्ट्स पण आपण हँडल करू शकतो आणि तेही तुम्ही सगळे ऑडियन्स इतके छान एक्सेप्ट करता, अप्रिशिएट करता की निर्मात्यांसाठी एक चांगलं उत्साहाचं वातावरण आहे, एनकरेजमेंट आहे. तर आता जे मोठ्याची रेणुका आहे तो माझा नगर जिल्ह्यामध्ये वगैरे रिलीज झाला आहे आणि अजून बाकी ठिकाणी होतोय रिलीज. पण जसा टीव्हीवरही येईल तेव्हा तुम्ही पण पहा तो चित्रपट. आणि आता मी एक हिंदी चित्रपट तयार केलाय, त्याचं नाव मालिक एक आहे. माझे यजमान दीपक बलराज विज हे ऍक्च्युली हिंदी प्रोड्युसर डायरेक्टरच आहेत, तर त्यांनी हा पिक्चर डायरेक्ट केला आहे. मालिक एक हा साईबाबांच्या जीवनावर चित्रपट आहे आणि त्यात जॅकी श्रॉफ यांनी साईबाबांची भूमिका केली आहे. त्यामुळे अशा छान छान नजराणा किशोरदे आपल्याकडे आणखी आणतच राहणार आहेत. आपल्याला नेहा पडते प्रश्न विचारतात मुंबईहून. नेहा. नमस्कार किशोरी मॅडम, सर्वप्रथम तुम्हाला संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. आणि मॅडम, मला असं विचारायचंय की मराठीमध्ये तुमची जी काही प्रतिमा आहे आणि तुम्ही सगळ्यात जास्त लोकप्रिय आहात ते तुमच्या डान्ससाठी, की तुम्ही अप्रतिम छान डान्स करता आणि सध्या बरेचसे डान्स रियालिटी शोज येतात. तर मग एखाद्या डान्स रियालिटी शो मध्ये तुम्हाला बघण्याचा चान्स आम्हाला मिळणार का? मी आता पार्टिसिपेट केलं होतं. सास वर्सेस बहू हा जो डान्स रियालिटी शो होता तो अतिशय गाजला आणि त्यात सास टीम जिंकली आणि मी सास टीम मध्ये होते, तर मीही जिंकले. तो कदाचित तुम्ही पाहिला नसेल पण खूप गाजला. ऑलमोस्ट 3 महिने व्यवस्थित छान चालला होता तो शो, सहारा चॅनलवरती चालला होता. तर त्या शो मध्ये तर मी होतेच, पण आणखीनही समजा असे काही डान्स बेस्ड रियालिटी शो आले तर मला नक्कीच आवडेल ते एक्सेप्ट करायला. आणि तुमच्याच नृत्याची झलक आपण मराठी तारकांमधल्या ह्याच्यात एक छानशी लावणी त्याच्यात तुम्ही सादर केली होती. त्याच्यामुळे त्याच्यात स्टॅमिना तुम्ही कसा मेंटेन करता आपण पुन्हा एकदा गप्पा मारणार आहोत. आपल्याला दयानंद लोंढे प्रश्न विचारतात पुण्याहून. दयानंद. नमस्ते. मी दयानंद लोंढे पुण्यावरून प्रश्न विचारतोय. अभिनेत्री म्हणून आपण एवढं यश मिळवलं, हे यश मिळवताना एखाद्या केलेले कसरतीचा एखादा प्रसंग आपण सांगावा असं मला वाटतं.
कसरत म्हटलं तर तारेवरची कसरत ही कायमच असते आमच्या लाईनमध्ये. कारण काय होतं, वेळ कोणाचीच निश्चित नसते. म्हणजे कधी असं होतं की आदल्या दिवशी कळतं की सकाळी 7 वाजताचं शूटिंग आहे, मग त्याप्रमाणे तुम्हाला पूर्ण परत दिनक्रम चेंज करावा लागतो सगळा. तर अशी कसरत तर रोजच चालू असते. आणि खूपच काही म्हटलं तर एकदा मी नवीन ड्रायव्हर ठेवला होता आणि माझा जुना ड्रायव्हर माझे मिस्टर घेऊन गेले दुसऱ्या कामासाठी, आउट ऑफ बॉम्बे गेले होते. आणि तो येणार होता नेक्स्ट डेला आणि त्या दिवशी मध्ये 3 शूटिंग्स होते. म्हणजे मला एके ठिकाणी शूटिंग सीन्स शूटिंग होतं, दुसऱ्या ठिकाणी एक इंटरव्ह्यू होता आणि तिसऱ्या ठिकाणी शो होता. म्हणजे लाईव्ह शो होता, असं स्टेजचा शो होता. आणि असं म्हणजे मला एवढी वाट लागली होती म्हणताय. मी रात्री लगेच माझ्या मिस्टरांना फोन केला, म्हटलं त्याचा फोन आलाय, तो काही येत नाही, काही मला माहित नाही, तुम्ही प्लीज परत या, नाही तर माझी खूपच टेन्शन होईल आणि मी काही करू नाही शकणार दिवसभरात. मग तरी ते काही पोचून नव्हते शकले. मग मी निघाले घरातून, स्वतःच ड्राईव्ह करत निघाले, सगळं सामान टाकलं गाडीमध्ये आणि निघाले, स्टुडिओत पोहोचले. तोपर्यंत मग कसे बसे माझे मिस्टर आले. ऍक्च्युली खूप लांब गेले होते, 10-12 तासाच्या जर्नीवर गेले होते. मग तिकडनं ते परत आले. मग तो ड्रायव्हर मला जॉईन झाला 12 वाजता दुपारी. त्यानंतर पुढचं आमची कसरत चालू झाली. म्हणजे आम्ही जो एक कायम असा एक फ्रेश लुक बघतो, त्याच्या मागे पण एक ताणतणाव असतो आणि त्याच्या मागे खूप सारी ऍडजस्टमेंट असते आणि दिसतं तसं सोपं इतकं काहीच नाही, त्याच्या मागे खूप कष्टाची गरज आहे. आपण त्यांच्याशी गप्पा अशा सुरू ठरणार, तुमच्या अशा छान फोनची आम्ही वाट बघतोय. पण टॉक टाइम मध्ये इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.